देहूला एक व्यक्ती व्यापारासाठी गेली. व्यापार, जुन्या काळात त्याला उदीम म्हणायचे. उदीम म्हणजे व्यापार. आणि माणसानं काही ना काही उद्योग केला पाहिजे. मोठ्याचा सिद्धांत आहे, हरि का नाम पेट का धंदा न करे मूर्ख अंधा. मोक्षासाठी भजन करावं आणि पोटासाठी काहीतरी उद्योग करावा. कारण प्रापंचिक जीवनात पडलेल्या व्यक्तीनं अर्थ जर नाही कमवला तर त्याच्या जीवनाचा अर्थ संपत असतो, इतकं मात्र निश्चित आहे. ठीक आहे, एखादा संन्यासी असेल, एखादा ब्रह्मचारी असेल, त्याला लोक तिथपर्यंत नेऊन भाकरी देतील, ठीक आहे, त्याचा तो अधिकार आहे. त्यानं सुद्धा तसं राहावा. ब्रह्मचर्य धर्म गोकावी. त्यानं शास्त्र पुराण हे जर पठन केलं, अध्ययन केलं, लोकांना धर्मनिरपेक्षता दाखवली, तर लोक त्याला तिथपर्यंत डोंगरावर भाकरी देतील. पण प्रपंचातल्या लोकांना अर्थ महत्वाचा आहे. 4 पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ आहे, त्याचं नाव आहे अर्थ नावाचा पुरुषार्थ. म्हणून तरुणांनी काम करत जावा. उद्योग करणाऱ्या लोकांच्या रिकाम्या जर पिशव्या उचलीत असाल तर उचल्यांच्या यादीत येताल. भल्या महाराजांच्या पण उचलायच्या नाही, त्याला पाकिट असते. तुला काय, एखादा उदाहरणार्थ माझ्यासोबत जर महिना 2 महिने गुरुजीत पिशव्या उचलायला राहिला असेल तर तो बायको जगवायच्या लायकीचा नाही. तो प्रापंचिक जीवनामध्ये कुटुंब व्यवस्थित राहण्याच्या व्यवस्थेचा लायकीचा नाही. त्यानं काहीतरी अर्थ कमवणं गरजेचं आहे. कीर्तन ऐक, त्याबद्दल दुमत नाही, पण कीर्तन कोणी ऐकायची? काम करून कीर्तन ऐकायची. मी नेहमी सांगत असतो, आत्ता जरी एखाद्याच्या बोरला, विहिरीला पाणी असेल, कॅनलला पाणी असेल आणि त्याचं पीक वाळत असेल, मोटार चालू असेल, लाईट असेल आणि ती बंद करून जर कीर्तनात बसला असेल तर त्याच्यासारखा जिल्ह्यातला मूर्ख तो एकच, विठाला विठाला. कारण आपण ज्या संप्रदायाच्या नावानं ओंकार राजे भाकरी खातो का, गुरुजी आपण भाकरी खातो का, त्या संप्रदायाचा नियम आहे, काम करता करता भजन करा. कामामध्ये आपलं काम संपल्याच्या नंतर भजन करा, किंवा काम लवकर उरकून वेळ काढा आणि भजन करा. तुम्हाला वाटत असेल मी रात्रंदिवस भजन करत असेल, कुटुंबातला असेल, आणि तुमच्या काम न करण्यामुळे कुटुंबाची दानादिन होत असेल तर निश्चित तुम्ही पांडे नरेश झालात असं समजा. श्रीमद भागवतामध्ये पांडे नरेशाचं वर्णन आलं. तो राजा आहे गुरुजी, राजा आहे, पण प्रजेचं पालन न करता डोंगरात जाऊन भजन करू लागला. महर्षी अगस्त्य आले आणि सांगितलं, राजा आहेस तू, मूर्ख आहेस, अरे तू प्रजेचं पालन कर, काय टाळं वाजवायला सुंबळ्या. हा, रस्त्याचं कर, लाईटचं दे, एखादा बोर पाड, एखादी विहीर पाड, गावाला पाणी दे. हा, इकडं काहीच करीन, दिंडीत टाळ वाजवायला यम हानीन तुला. तुला भजन करण्यासाठी राजा नाही केलं, तुला जनतेचे प्रश्न मिटवण्यासाठी राजा केले. आणि म्हणून एवढं सांगूनही ऐकत नाही तर साधूच्या शापानं तो राजा हत्तीच्या जन्माला जातोय. हत्तीच्या जन्माला. महाराज आपलं काम नाही बंद करायचं. तुम्हाला ज्या कामाकरता देवानं पाठवले ते काम करा. डॉक्टर जर असेल वगैरे गुरुजी, तर रात्री बेरात्री 2 वाजता एखादं पेशंट जर त्यानं तपासलं आणि त्याला व्याधीतून मुक्त केलं तर 100 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. हॉस्पिटल बंद करून भजन करायला आहे. तुला डॉक्टर नसतं केलं देवानं रे. हा, काय येडपीट आहे का तू? तुला डॉक्टर केले ना देवानं, घरच्या लोकांनी शिकवलंय, गाडीभर पुस्तकं वाचलीस तू. तू या व्याधिग्रस्त लोकांची चर्या करून त्यांना व्याधीतून मुक्त करणं हा तुझा परमार्थ आहे. हा परमार्थ आहे. बाईनं नवऱ्याला वेळेला जेवायला द्यायचं हे तिचं भजन आहे. नवऱ्याला उपाशीच पाठीलं, महादेवाला पाणी घालायली वाटोळ कुठली. हे गेलं उपाशीच आपलं, कोण्या गाड्यावर वडापाव वाव 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 पिसाळलेल्यासारखंच खाऊ लागलं, भाकरच नाही. ही बसली मंजुळा वाहत महादेवाला, पांडुरंगाला, आणि महादेवाला बेल वाहत. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय समजायचं.
आपलं जे काम आहे का ते काम करायचं. उद्योगाकरता एक महात्मा देहूमध्ये पोचले. उद्योग होता तेल इकायचा. तेल तेल स्नेह म्हणायचे जुन्या भाषेमध्ये, स्नेह. तेल विकण्यासाठी पोचले. परमहाराज तेल विकायला गेल्याच्या नंतर देहूत मुक्काम पडला. एका माथारीकडे ते थांबायचे. आणि ज्या माथारीकडे मुक्काम पडले 2 डब्बे असायची याला बांधलेली लाकडाला. एक डब्बा इकला, एक सकाळी इकायचा आहे म्हणून मुक्काम केला. आणि माथारीच्या दारात वसरीत तुळशी वृंदावनापाशी वळकटी टाकली. तेवढ्या अवकाशात सुंदरसा चिपळीचा आवाज आला आणि विचारलं, माय कोण भजन करते? बोलोबा आंबिलेंचे सुपुत्र आहेत. बोलोबा आंबिलेंचे सुपुत्र आहेत, तुकोबा म्हणतात त्यांना. आणि ही तेल विकणारी व्यापारी मंदिरात पोचले. आणि तुकोबारायांचा तो आवाज ऐकला. आणि ते भजन ऐकत असताना समोर बसली होती. सरकत सरकत भिंतीकडे पाठ दिली तर भिंतीला चिटकल्याच्या नंतर पाठ ओली झाली. तुकोबारायचं भजन ऐकल्याच्या नंतर भिंती पाजरत होत्या. काय आवाज असेल, काय अर्थदृष्टी असेल तो अभंग म्हणत असताना. गुरुजी, संप्रदायात जरी आपल्याला लोक स्वीकारत असतील तरी पण आपल्या बापाची जहागिरी आपण दाखवायची नाही. मूर्खपणा आहे तो, मूर्खपणा आहे तो. विकासराजे एखाद्याला काही आवडत असेल पण ते नाही वाजवायचं. कारण हे भगवान शिवशंकरानं आरक्षित केलेलं वाद्य, ही काही कोणाच्या बापाची जहागिरी नाही. आणि वारकरी संप्रदायामध्ये अर्थदृष्टी ठेवून जर अभंगाला स्वर लावला तर ते विश्वाच्या मालकाची तार तुटते. इतकं मात्र आहे. निळा म्हणे नवरस देख, जानती गायक विरळाते. एखाद्या वेळेस प्रसंग असा दुःखाचा कीर्तनकार सांगत असेल आणि ढिकचॅक ढिकचॅक जर चाल लावली असेल, आज नशीब चांगलं आहे गिरगावकराचं. आज शुद्ध गायीचे वासर आहेत. विठाला 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 विठाला. भिंती पाजरायच्या, भिंती. आणि ती तेलाचे व्यापारी त्या दिवसपासून तुकोबारायच्या चरणावर लीन झाले. त्यांचं नाव आहे संताजी महाराज जगनाडे. लीन झाले, लीन झाले. तिथून पुढे निर्णय केला, तेल विकण्यासाठी देहूला आल्याच्या नंतर एक भोपळाभर तेल मंदिरात अडकवायचं. डब्बे नव्हते हो, डब्बे नव्हते, नव्हते डब्बे, नव्हते डब्बे. मला चांगलं कळतंय ही फवाऱ्याची औषधं होती का गुरुजी, रोगरचे याचे त्याचे ते औषधं होती का? याची डब्बे देत नव्हते कोणाला. या खताच्या गोण्या देत नव्हते. त्याची दप्तर होती आम्हाला, त्याची दप्तर होती शाळेत जायला, खताच्या गोण्याचं दप्तर. काय परिस्थिती बिकट असेल तो काळ. एक भोपळाभर तेल मंदिरात अडकवायचं. तुकोबारायांची परिस्थिती प्रापंचिक बिकट झाल्याच्या नंतर तिथून पुढे मंदिरातला दिवा जर कोणी चालू ठेवला असेल तर संताजी महाराज जगनाडेंना चालू ठेवला. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. कधी कधी तुकोबारायच्या घरी जाणं झालं. तुकोबाराय नसताना आईसाहेबांचं दर्शन घ्यायचं. तेलाचा डब्बा पाहिल्याच्या नंतर तुकोबारायच्या कुटुंबातली चिमुरडी अशी बाजूला बसायची. आणि संताजी महाराजांनी विचारायचं, आईसाहेब अग्नीला आमंत्रित केलं नाही वाटतंय, चूल पेटवली नाही. दादा आज काही नाहीये. तिथून पुढे निर्णय केला, आपल्या तेलाच्या उकाड्यात आलेली जेवारी शेर आदली देहूला तुकोबारायच्या घरी सुप्रत करायची. आणि दर आठवड्याला एक भोपळा तेल तुकोबारायच्या घरी खुंटीला अडकवायचं आणि एक भोपळा तेल मंदिरात अडकवायचं. काय पावित्र्यता, काय उदारत्व, दातृत्व किती मोठा असेल कल्पना करा. आणि एवढी
त्या भक्तीचं वजन करण्यासाठी, त्या भक्तीचं टोक मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे पारडं नव्हतं. इतकी खट्ट भक्ती झाली, इतकं प्रेम, इतका भाव, इतकी श्रद्धा. आणि तेलाच्या निमित्तानं तुकोबारायची जिथे कीर्तन असतील त्याच गावात तेल विकायला जायचं, उद्योग सांभाळून परमार्थ. कालांतराने एके दिवशी सहज बोलून गेले, गुरुवर्य माझी इच्छा आहे मी तुमच्या अगोदर जावं, मी तुमच्या अगोदर जावं. तुकोबारायानं सांगितलं, संताजी असं नसतं. पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकांनी मी दोघांनी मिळून आपल्याला आयुष्य मोजून दिले, आणि हे मोजून दिलेलं आयुष्य कोणाला असं खालीवरी करता येत नाही. तुम्हाला वाटतंय माझ्या आधी तुम्ही जावं, पण कधी कधी तुम्हाला माहित आहे का, असा तुमचा भाव आहे. बऱ्याच आईला वाटते मी लेकराच्या नंतर जावं, बऱ्याच बापांना वाटते मी लेकराच्या अगोदर जावं. चुकून शब्द गेला. बऱ्याच आईंना वाटते मी लेकराच्या अगोदर जावं, पण कधी कधी प्रारब्धात असं पडतंय आई बापाच्या आधीत लेकरू जाते. पैठणचे मालक तर याच्या पलीकडे सांगतात, जन्मले ते जन्म झाल्या झाल्याबरोबर आईची न बालकाची ताटातूट. कधी आई जाते, कधी बालक जाते, नाही हातात आपल्या. संताजी आपण अपेक्षा केली, इच्छा केली, पण ती किती पुरवायची त्याच्या हातात आहे. पुरविली आळी जे जे केली ते ते काळी, माय तरी आईशी सांगा कृपाळू वा पांडुरंगा. तुम्ही जी इच्छा करता ती पूर्ण करायची का न करायची ती विटेवरची माय ठरविल. गुरुवरे मला असं वाटतंय, माझ्यावरती मुठभर माती टाकण्यासाठी तुम्ही हजर असावं. दफनविधी होता त्यांच्याकडं, पण तसं नाही झालं. देहूतल्या मालकांना विटेवरचे मालक अगोदर घ्यायला आले, आणि देहूतल्या मालकांचं वैकुंठ गमन झालं. आणि कालांतराने सद्गुरु समर्थ वारकरी संप्रदायातले गोडसे आधारीव समर्थ सद्गुरु संत संताजी महाराजांनी इहलोकातली यात्रा सोडली. इष्ट मित्र सजन सखी सोयरी धायरी त्या परिसरातली निष्ठावंत वारकरी विकासराजे पक्षासारखी धाव घालत आली. कारण तुकोबारायावर अतूट प्रेम करणारी व्यक्ती, पक्षासारखी माणसं धावली. आपोआपला टाळ संताजी महाराजांच्या पार्थिवाच्या बाजूला भजन चालू आहे, भजन चालू आहे. कधी कधी पैशावाली माणसं वारकरी संप्रदायातल्या लोकांना बळी पाडतात. ज्याचं पार्थिव खांद्यावर घेतल्याच्या नंतर गुरुजी विशिष्ट प्रकारच्या पाण्याचा ज्याच्या प्रेतातून वास येतोय त्याच्या अंत्यविधीला संस्थेची लेकरं किंवा वारकरी शिक्षण घेत असणारी चिमुरटली बालक त्याच्या पुढे टाळ वाजवणं, मला तरी वाटत नाही हा परमार्थातला पुरुषार्थ असेल. बरोबर. त्याच्याकडे जमलेल्या पैशाचा जोर आहे गुरुजी, तो पैशाचा जोर आहे त्याच्याकडचा. हो. संध्याकाळचा ठिकाणा नसेल पण गळ्यात तुळशीची माळ असावा, त्याच्यासाठी आपण सुद्धा भजन करावा. विटेवरचा मालक आपल्यावर प्रसन्न होईल. गळ्यात तुळशीची माळ एखाद्या माऊलीच्या असावा, तिने इहलोकातली यात्रा सोडावा, तिला पेटवण्यापुरते घरात पैसे नसावा, आपण चंदा करून सरपण आणावा आणि आपण टाळ विना वाजवीत तिचा अंत्यविधी करावा. पंढरपुरातला मालक आपली पाठ थापतील. आयुष्यभर ज्यानं रंगारंगाचं पाणी प्यावं,
त्याच्या प्रेतापुढं आम्ही ताणू ताणू पुण्यतिथीला करू शकतो. फोकलंय ना ते, फोकलंय ते. माणूस पेटीला ना दोषच नाही. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. उजळला दीप गुरु कृपा, उजळला दीप गुरु कृपा, उजळला दीप गुरु कृपा. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप. एकदा पेटवलं ना विषय संपला. माणूस पेटीला किती पवित्र होतो माहितीये का? गंगेत टाकायच्या योग्यतेचा, गंगेत टाकायच्या योग्यतेचा. गंगा पापम शचितापम कल्पतरुस दैन्यस्तदा. गंगा पापम, पाप शमन करण्याची ताकद गंगेत असते. ओंकार राजे. पण प्रेत जाळल्याच्या नंतर ती राग गंगेत टाकायच्या योग्यतेची होती. काय पुरुषार्थ! अग्नीचा पुरुषार्थ आहे. भडाग्नी नावाच्या अग्नीचा पुरुषार्थ आहे. कारण माणूस मेल्या जे अग्नी देत असतात त्याला स्थापित करत असतात, त्या अग्नीला भडाग्नी म्हणतात. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी, मशानी देवोनी भडाग्नी देवोनी, मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी, मशानी देवोनी भडाग्नी देवोनी. येती परतोनी माघारे, येती परतोनी माघारी, येती परतोनी माघारी. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी, येती परतोनी माघारे. त्या अग्नीत ताकद आहे. तो शुद्ध करतोय शरीर, चालून टाकतंय. काय माणसं जमा झाली असतील. हंबरडा फोडून रडत होती माणसं, हंबरडा फोडून. एक बदल ऐकता का? एक क्रांती ऐकता संताजी महाराजांच्या जीवनातली? आपण ज्याच्यासाठी काही आहोत ती माणसं आपण गेल्यावर रडतील. आपण कोणासाठी तरी जगलो ती माणसं आपल्यासाठी रडतील. पण संताजी महाराजांसाठी बैल रडत होता, हा मोठा पुरुषार्थ होता भक्तीचा. त्याचं नाव होतं सखा नावाचा बैल. बैल रडायचा बैल. हंबारडा फोडल्याच्या नंतर परिसरातली लोक धावत आली, शेजारी पाजारी धावत आली. सखा एवढा हंबरडा फोडत नाही का? का हंबरतोय सखा, का हंबरतोय? सखा नावाच्या बैलाच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. सगळी जण पाहत होती. पाहिलं तर संताजी महाराजांनी हे लोकातली यात्रा सोडली. जड अंतकरणाने संताजी महाराजांचं पार्थिव जिथं समर्पित करायचं ते स्थळ निवडलं आणि तिथं भूमातेला एक खड्डा केला आणि संताजी महाराजांचं पार्थिव बेलामध्ये, तुळशीच्या मंजुळामध्ये, बुक्क्याच्या लेपामध्ये ते पार्थिव त्या भूमातेच्या गर्भात समर्पित केलं. आणि मुठमुठ माती सगळ्यांनी हातात घेतली आणि त्या पार्थिवावर हातातली माती टाकली. मग कोणी खोऱ्या टोपल्यानं फावड्यानं माती ओढत होतं. प्रचंड टोपली संताजी महाराजांच्या तोंडावरती मातीची टाकली. पण भगुरे गुरुजी तोंड झाकतच नव्हतं. उघडच असायचं तोंड, उघडच असायचं. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. तोंड उघडं असायचं. खूपसा प्रयत्न केला. असं काय असेल, एवढी माती टाकली तरी पण तोंड उघडच राहतंय. ती आपण त्या माती बाजूला सरकते, चेहरा उघडाच राहतो. असं का 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 का? महाराज तुम्हा मला याचा संभ्रम सुटला असेल नसेल तो भाग सोडून द्या. पण ही काळजी विटेवरच्या मालकाला वाटली आणि यमधर्मानं विटेवरच्या मालकाला सांगितल्यावर काळजी वाटली. आणि विटेवरच्या मालकाने तुकोबाऱ्यांना सांगितलं, तुम्ही पाहिल्याशिवाय प्रेत झाकत नाही. नियमाचं उल्लंघन बघा. आपण तिळा इतकं सरकू शकत नाहीत बाजूला, तिळा इतकं. आपल्याकडे एकदा हिंगोलीला एक SP साहेबांची सभा झाली आणि त्या सभेच्या मंडपामध्ये कीर्तन होतं आणि अगोदर त्यांची अर्धा घंटा सभा होती. आणि त्यांनी त्या सभेत एक वाक्य सांगितलं होतं. महामंडळ, SD महामंडळ जवळच काही लोक होती
आणि त्या लोकांना त्यांनी उपदेश केला, यम आणि नियम मित्र आहेत. यम आणि नियम मित्र आहेत. पण यम कधी नेतोय? ज्या दिवशी नियम तुटतो त्या दिवशी यम घेऊन जात असतो. नियम तुटला की मात्र यम घेऊन जात असतो. नियम आणि यम मित्र आहेत. आपण नियम तोडून पहा बरं, आपलं किती वाजत होतं. किती मोठा नियम तोडाय बघा पुढे. विटेवरच्या मालकानं सांगितलं, तुकोबाराय तुम्हाला जावं लागतंय. प्रभू मी मूळतः एकदा सुरुवातीलाच नियम तोडलाय. कारण सगळ्यांची मोबाईल खाली राहतील, कार्ड वरी जातात. मोबाईल नाम शरीर, कार्ड नाम आत्मा. शरीर इथे ठेवून सगळी जाणारी लोक आहेत. मी पहिल्यांदा नियम मोडलाय. कलीच्या काळा माझी अद्भुत मानव जीवलग सोयरा. मी सुरुवातीला क्रांती केली, बदल केला, नियम मोडलाय ना प्रभू. आता पुन्हा नियम कसा मोडायचा? मला वर्ण खाली कसं जात आहे? ऐका देऊतले मालक, मी सुरुवातीला सुद्धा माझ्या म्हणण्यानुसार तुम्हाला वरे आणलंय सदेह. आता सुद्धा वर्ण सुद्धा खाली जावं लागतंय तुमच्या भक्ता करता. प्रभू एक काम करा ना, माझ्या व्यतिरिक्त जर तुम्हीच गेले तर तुमचे 2 भक्त मला ओळखीतच नाहीत. एक तर निळोबाराय आणि दुसरे संताजी महाराज. निळोबाराय तर एकदा म्हणले, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थना वाचून आलासे, प्रार्थना वाचून आलासे का. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थना वाचून आलासे का, प्रार्थना वाचून आलासे. तुम्हाला ओळखता तो मला नाहीत ना ओळख. आणि याच्याकरता तुम्हाला जावं लागतंय. तोपर्यंत सगळी तयारी झाली गुरुजी. त्या परिसरातला एक उदात्त अंतकरणाचा 2 वेळेची भाकरी, अंगाला वस्त्र आणि सुंदर असा निवारा असलेला त्या काळातला भारदस्त पाटील त्यानं मिठाची गाडी पाठवली. अंत्यविधी करता मिठाची गाडी. सात्विक सदाचारी पुण्यशील एक माऊली होती. तिच्याकडे 5-4 गायी होत्या आणि गायीच्या शेणाच्या गवऱ्या लावल्या होत्या. संताजी महाराज गेले की करोड पेटून दिला आणि जाळलेल्या गवऱ्याची राख अंत्यविधी करता पाठवली. काय भाव असेल, काय श्रद्धा असेल. आज ब्रह्मचारी, संन्यासी, यतियोगी लोक गेल्याच्या नंतर भस्म, गाईच्या गवऱ्याची राख आणि मीठ हे समर्पित करत असतात. सुंदर नाव आहे त्या म्हातारीचं. शोधा कोण म्हातारी असेल ती. ती तंबाखू खात नव्हती. ती न सोडित नव्हती. ती अशी ती मिसरी घाशीत नव्हती. चांगली म्हातारी. ती दुसऱ्याच्या सुनाला लावून देत नव्हती. शेजारीन उठायच्या आधीच फुलं चोरून महादेवाला वाहत नव्हती. ती शेळीचा अवतार नव्हती. करोड फुकून द्याला, बंधा करोड फुकून द्याला. आणि गाईच्या कोऱ्याची राख अंत्यविधी करता. मिठाची गाडी आली. जो कोणी परिसरातला वारकरी संताजी महाराजांचं अंतिम दर्शन घ्यायला येत होता गुरुजी, त्यानं रस्त्यात ऋतुपुष्प आणली. म्हणजे ज्या ऋतूमध्ये ज्या झाडाला जी फुलं येत असतात ती फुलं घेऊन आला. ऋतुपुष्पम समर्पयामी. आपल्याकडे शास्त्र सिद्धांत आहे, पुराण सिद्धांत आहे, वेद सिद्धांत आहे. आता भगवान गणेशाला जर फुलं लाल लागत असतील आणि आपल्याकडे लाल फुलं नसतील तर श्रद्धेनं म्हणायचं, भगवान गणेशा ऋतुपुष्पम समर्पयामी. या ऋतूमध्ये ही फुलं प्राप्त आहेत. आपल्याला लाल फुलं आवडते पण ते आमच्याकडं नाही. विघ्नहर देवता जगदंबेला लाल फुल लागतं, पितराला लाल लागतंय. म्हणून आजही विद्वान माणसं
फुलाला कुंखात बुडवत असते. हेन कुंकुमं मार्जिता जगदंबास्ततेव जगणानं त्वां गणपतिः गवामह्यं तत्राह यत रक्तचन्दनः स्थितो आरक्तपुष्पं समर्पयामि. प्रेताला सुद्धा लाल. काग श्राद्धोस्ततेव चहा. काव घ्यायची, सुती कपडा, त्याचे 4 तुकडे करायचे, काव पाण्यात टाकायची. तुम्ही काही करू नका, मी केलं तर ते आता मी पण करत नाही, मलाही बोलू नका. ते 27 वर्षापूर्वी करीत होतो, पण माझं मेमरी कार्ड डाटा झालेलं आहे. हो, 2-4 हजार जीबीचं कार्ड आहे, त्याच्यामुळे ते डिलीट होत नाही. आणि त्याचे 4 तुकडे ते काडीला आवळायचे. ते मग रक्त हिरण्य शंखश्राद्ध मुच्यते भयस्थितं रक्तचंदनं समर्पयामि रक्त पुष्पं समर्पयामि अंगुष्टाधिष्णान भो. पळी नसती सुमळ्या, तांब्या नसतो रे. अंगुष्टाधिष्णान भो. पिंडाला स्नान असतं, ते पिंडाला. ज्या ज्या परिसरामध्ये ज्या ज्या झाडाला जी फुलं आहेत ती फुलं घेऊन आली. मला असं वाटतं मंजुळा गाडीभर आल्या असतील, बिल्वदळाची बेलाची पानं गाडीभर आली असतील. आणि सगळ्यांनी तो बेल, ती मंजूळ, ते बुक्का त्या पार्थिवावर समर्पित केला. आश्चर्याचा धाक आहे, कितीतरी वेळ झालाय पण पार्थिव काही झाकत नाही. विटेवरच्या मालकांनी तुकोबारायांना सांगितलं, जा जा देहूतील मालक, जा 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 जा, तुम्ही जा. खाली आले. महाराज तुम्हाला माहित आहे का, एखादी गोष्ट ठरल्यापेक्षा वेगळी केली की विचारणारी लोक भरपूर असतात. धोत्रावाल्यानं जर विण केली तर पहिले कुत्रे रस्ते. धोत्रावरल्या माणसानं जर विण केली ना तर पहिले कुत्रे पिसाळतील, चांगले पण. तर बाकीची लोक आपल्याला काय म्हणतील त्याचा मेळच सोडून द्या. नियम बदलला का नाही आपण? हा, महाराज कुठली गोष्ट एखादी करा, ती नवीन झाली की लोक वसकायला तयार असतात. तुम्ही कुठेही फिरायला जा पण बरमुडा घालू नका. आणि घातला बरमुडा तर ते फोटो काढू नका, आणि काढे फोटो तर लोकांना टाकू नका. लोक तुम्हाला वसकिनार आहेत का नाही? व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्ही काही घाल तसे जा. त्या प्रांतात जर पटत असेल ना तर कपडे न घालता जा, पण महाराष्ट्रात जे पटत नाही ते लोकांना दाखवू नका, कारण लोक आपल्या पाया पडतील. मी ज्या वेळेला बसलो, आम्ही सकाळी लवकर निघलो होतो. गायकर तर मला म्हणले 9ला सुरू करायचंय. मी म्हणलं मंडप झाडायलाच बोली तितकं काय माहिती मला. हो ना, यायला असं वाटलं हे येतं का नाही काय नाही. 9 वाजता 27 वर्षात महाराष्ट्रात कोणीच म्हणायचं नाही गिरगावकर ऑप्शन राहिला. हा, तारीख घ्यायला 4-5 फोन करायला लावतो, ते नादच आहे. हो, म्हणजे कशामुळं कधी कधी हे मिती हुकत येत. मग म्हणले आमचे देव बाप्पा म्हणले ते तृतीयाला गेलते, बाप याचा मेलाय. हो, आणि तरी याला पत्ता नाही, ते देवबापाला बेजार करते. हो, आणि मग पुन्हा आमची बेजारी, पुन्हा पेन काढा दुसरी. ती नसती ना तारीख, तिथे दुसरं कुठे गेलेलं असते. त्याच्यामुळं मी सगळं निकस, वार तिथी मिती सगळ्या गोष्टी पद्धतशीर. हे काय गडबडीत कॅलेंडर पाहतील, हा पड ही तारीख लिहा, त्याचा काय मेळ नसतो. म्हणून पण चुका नाही करत कधी. आणि ती तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या, ती चूक गिरगावकडनं घडू नये एवढा आशीर्वाद मला द्या. कारण ते काही पण नसतो गुरुजी, पण नसतो. आपण सामान्य माणसं आहोत, आपण चलतो त्याच्या अधिकारावर. त्याच्यामुळे आपलं काय चालतंय, सगळी सत्ता त्याच्या ताब्यात आहे. काय सांगू लागलो? हा, नियम मोडा की माणसं विचारित असतात. नियम मोडा की माणसं विचारित असतात. तुम्ही काही करा. एका दिवशी आता सहज एका जणाला आवडलं, म्हणले महाराज कीर्तन लय झकास करा. म्हणलं तुझ्या बायको साडी नेसून नाचतो. हो, वाटल्यात जवळ कुठं असलं तर घुंगरं घेऊन मी नाचतो. म्हणजे मग असं जर तुम्ही पाहिलं, समाज जाऊ द्या. श्रुतीने विचारलंय, कोणाच्याही बापाला न भेणारा जगातला कारणे संताजी महाराज तेल्याच्या कुळातले. कारणे संताजी महाराज तेल्याच्या कुळातले होते. आपल्या संप्रदायात जातीला संबंध नाही, वागण्याला संबंध आहे. जातीचा काही संबंध नाही. वागणं चांगलं असावं, आपल्या संप्रदायामध्ये वागणं चांगलं असावं.
संत शिरोमणी नामदेवरायनं या देशातल्या मुसलमानाच्या कुळात जन्माला आलेल्या वारकऱ्यांचे 70 कडव्याचे अभंग केले. कमालाचं चरित्र कबीराच्या पेक्षा जास्त कडव्याचं आहे. हो, कबीराचं चरित्र बघा किती कडव्याचं आहे. काल आम्हाला एक वारकरी भेटले, ते म्हणून दाखवत होते. सगळ्यात मोठं चरित्र कोणाचं केलं तर व्यासांचं आणि हरिश्चंद्र राजाचं. हे जास्त कडव्याचं चरित्र आहे, फार 100 कडव्याचं चरित्र. मग या देशामध्ये जातीच्या मुसलमानाच्या कुळात जन्माला आलेले, तांबुळ्याच्या कुळात जन्माला आलेले कबीर आज त्यांनी भजन केल्याच्या नंतर त्यांचा शेला राम राम म्हणतोय. इथं जात कुठं पकडता, इथं जात नाही. तू का म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. बुट शिवणाराच्या कुळामध्ये रविदास जन्माला आले. अहो 6 महिने पायी जाणाऱ्याला दर्शन नाही. 3.25 महिने पायी आणि 3.25 महिने घराकडं पायी. भगवान शिवशंकरानं त्याच्या तोंडाकडं पाहिलं नाही आणि बुट बुडवायच्या कुंडामध्ये प्रसाद येतोय. महाराज हा रविदास महाराजांचा पुरुषार्थ आहे. ते कुळानं बुट शिवणाराच्या कुळातले होते. जात काय घेऊन बसता. चर्म रंग लागे रोहिदासा संगे, 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 चर्म रंग लागे रोहिदासा संगे. कबीरा मागे शेलेविनी, शेलेविनी कबीरा मागे शेलेविनी, कबीरा हे कबीरा 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 उच्च नीच काही हे भगवन, उच्च नीच काही भगवन, भगवन मला वाटतंय काही दिवसाला कीर्तनकाराचं नशीब उदयाला येत असावा. त्या दिवशी चांगलं दूध प्यायला भेटते. वा गुरुजी वा. काही जातीचं असं म्हणणं आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये टोल नाक्यावर टाळ्या वाजवणाऱ्या तृतीय पंथाला सुद्धा स्थान आहे. त्या लागी विमान पाठविले. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे.
नाहीतर एकीकडे महाराज म्हणले उत्तम कुळी जन्म क्रियामंगळन बुडविले कुळ उभयंता. उत्तम कुळात जन्म झालाय पण वागणं वाईट आहे भडव्याचं, अख्ख्या कुळाला मातीत घातलं त्या हरामखोरानं. जात सांगू नका, जात तुमच्या पोरापोरींची लग्न करण्यापुरती ठेवा, परमार्थासाठी जातीचा संबंध नाही. तितकी सांभाळा, तितक्यापुरती सांभाळा, वर्णसंकर होऊ देऊ नका. पण परमार्थात मात्र जातीचा संबंध नाही. खाली आले, श्रुतीला सांगितलं एका तेलिया कारणे आम्ही आलो तेलिया करता. फारच तुकोबराय आली म्हणल्याबरोबर विकासराजे काय लोकांना आनंद वाटला असेल. महाराज ब्रह्मदेव हातामध्ये मंजुळ आणि बेल घेऊन उभा आहे. ब्रह्मदेव विधाता वसंती सत्य लोकाहा, आणि तुकोबरायच्या हातात अंजुळीभर फुलं टाकली. आणि जड अंतकरणाने तुकोबरायने सगळ्यात जास्त संताजी महाराजांच्या कुटुंबाकडे बघत असताना सखा नावाच्या बैलाकडे बघितलं आणि अंतकरण रडत होतं आणि अंजुळीभर फुलं संताजी महाराजांच्या अंगावर टाकली. मोठ्यांचा पुरावा सांगतो. असं म्हणतात ज्या दिवशी तुकोबरायांनी संताजी महाराजांच्या अंगावर बेल आणि फुलं टाकली, मंजूळ टाकली, त्यावेळेला संताजींनी आपलं सखा नावाच्या बैलाने प्राण सोडला. मला पुरावा सापडला नाही पण मोठ्यांचं वाक्य ऐकतोय मी. मोठं पैशावाल्याला कधीच म्हणत नाही. ज्याचा आचरणावर वर्चस्व आहे, ज्याचं आचरण शुद्ध आहे, ज्यांची परमार्थ देवावर निष्ठा आहे, त्या लोकांना मी मोठं म्हणतो. पैशावाली कोणी असू शकतात गुरुजी, कोणी असू शकतात, कोणी पण पैशावाली, काय नाही. अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधीन, काय नाही. कोणी साखरेच्या पोत्यातला मुंगळा होऊ शकते. मागचं नशीब घेऊन आल्याला बुट हरपून घरी येतो पण बापाकडे 100 कोटीची प्रॉपर्टी, आकलीचा कांदा फुटलाय त्याचा, पण नशीब घेऊन आला ना तो. नशीब घेऊन लय कठाळे कोणाची मका खाते तो. बैलाला खाता येत नाही गुरुजी, बैलाला येसन आहे, मोरखी आहे, कासरा आहे, कठाळ्याला काहीच नसतं ना. असे काही कठाळे नशीब घेऊन आले समजायचं. त्यांना मोठं नाही म्हणायचं, ती कठाळे असते, त्यांना बैल म्हणता येत नाही. कठाळ्या कधीच गाडीला धरता येत नाही, गाडी मोडीन बसलेल्या मारीन. कठाळ्या फक्त लांबून पाया पडायच्या कामी असतो. ज्या देवाला सोडाय त्या देवाचं नाव घे. कठाळ्या तितक्या कामी असतो, बाकी काही कामाचा नसतो कठाळ्या. सखा नावाच्या बैलांनी प्राण सोडला. किती तासापूर्वी संताजी महाराजांचं हे लोकातलं यात्रा संपली असेल देव जाणे, पण कितीतरी वेळाच्या नंतर तुकोबरायांनी फुलं टाकल्याच्या नंतर संताजी महाराजांनी डोळे उघडून तुकोबरायाकडे पाहिलं. मी एक इतिहासातला पुरावा पाहिला. चांगल्या लोकांची इतिहास जरा गोड असतात, कारण इतिहास लिहिण्यासाठी सुद्धा डोकं लागतंय. हो, मनानं जी लिहित असतात का ते काही पण असतं त्याच्या मनानं. एक फार अभ्यासपूर्वक एका या देशातल्या एका यवनाची सून, यवनाची मुलगी, जाऊ द्या सून मातीत, त्या यवनाची मुलगी तिनं शंभूराजाचा चेहरा पाहिला होता. शंभूराजे की ज्यांना बघितल्याच्या नंतर या देशातला वाघ सुद्धा लघवी करतो. शंभूराजाचं तेज किती मोठं असेल कल्पना करा. त्या वाघाला शंभूराजाला मारण्यासाठी अर्धपोटी ठेवले आणि त्या शंभूराजांना पाहिल्याच्या नंतर शंभूराजाला खाण्यासाठी उपाशी ठेवलेला वाघ किंवा सिंह किंवा बिबट्या शंभूराजांचं तेज पाहिल्याच्या नंतर लघवी करतो. त्यावरती शंभूराजांचा पुरुषार्थ किती मोठा असेल कल्पना करा. तुम्हाला एक माहिती आहे का, शंभूराजानं वाघाच्या तोंडात हात घालून त्याची जीभ बाहेर काढली होती. महाराज ही विकृतीतली माणसं नव्हती, ही हिंसक माणसं नव्हती, ही विनाकारण प्राण्याला मारणारी माणसं नव्हती. महाराज ज्या यवनानं, ज्या मुघलानं शंभूराजाला मारण्यासाठी तुला पोसवलंय
आणि तू जर शंभू राजाला नाही मारलंस तर तुला तोफेनं मारीन. म्हणून त्याच्या डोळ्यातलं पाणी विकास राजे सांकेतिक शब्द शंभू राजाला सांगत होतं, तुम्हाला मारण्यासाठी मला उपाशी ठेवले, पण तुम्हाला मारण्याची माझ्यात ताकद नाही. माझी गर्भगळीत परिस्थिती झाली, तुमचा पुरुषार्थ पाहिल्याच्या नंतर मला लघवी होते, पण तुम्हाला न मारल्यामुळं मुघल मला मारतय. मला एक विनंती, मला तुमच्या हातानं मरण येऊ द्या. म्हणून वाघाच्या जबड्यात घाली ती हात. कुठलाही जाऊ नका, याला चिब्याला आणि शिमग्याच्या त्याला. हो, त्या वाघाची इच्छा होती, मुर्दाड माणसाच्या हातानं मरण नकोय, शुराच्या हातानं मरण पाहिजे. म्हणून शंभूराजानं जीभ ओढली. कधी कधी अशी इतिहास चांगल्यांची वाची जा. तर या शंभू राजाचा चेहरा बघितल्याच्या नंतर कबर झाकत होती, चित्र दाखिलं. त्यावेळेला तैल चित्रकार होते ओंकारराजे, तैल चित्रकार. हे नव्हते फुसकून, हे कॅमेरे नव्हते रे तुमचे, हे नव्हते. हे कोणाकोणाचं बी उघडं पाडायलेत रे तुमचे कॅमेरे. लयच अवघड आहेत बापा. काय काय किल्पा बाहेर आल्या त्या ह्याच्या कॅमेऱ्यातल्या, देव जाणी बाबा. हो, काही झाक्या अजून लय बाकी. असं नका रे करू, ते घेत जाऊ नका रे वंगळ त्याच्यात. विठाला विठाला भगुरे गुरुजी यायच्या पुढे बोलणं म्हणजे चाळणीतलं पाणी आहे का नाही राजे? चाळणीतलं पाणी तोलून मोजून एका सेकंदात दिल्ली ती गल्ली खबर. हो, हे हिशोबात राहावं लागते. हे बोलत नाहीत कॅमेरे, काय नाहीत, पण लय जगाला बोलायला लावतात आणि विश्वातल्या सगळ्या माणसाला दगड हाणायला लावतात. इतके कॅमेरे चाभरे यायचे. विठाला 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 विठाला. ते म्हणतील कॅमेरे चाभरे नाहीत, चाभऱ्यांचा आम्ही दाखवतो. कॅमेरे कस काय चाभरे? विठाला 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 विठाला. सखा नावाच्या बैलाने प्राण सोडला. कुटुंबातल्या लोकांकडे तुकोबरायांनी पाहिलं. तुकोबरायचं अंतःकरण रडलं. माझ्या आराध्यातला दिवा संताजींनी लावला. आराध्य तुकोबरायचं विटेवरचा मालक होता. त्या मंदिरातला दीपक दिवा संताजींनी लावला आणि घरी तेल इकल्याच्या नंतर आलेली ज्वारी संताजी महाराजांच्या धर्मपत्नी एका गोणीत भरायच्या आणि संसारापुरती ज्वारी सासून शिल्लक साचली की मालकाला सांगायचं, धनी. धनी शब्द नवऱ्याला धनी म्हण जा माझ्या माईंनो, म्हण जा तुमची जीभ वाकू देत जा थोडीशी. म्हण जा नवऱ्याला धनी. महाराजाचे पाय दुधानं धुता आणि नवऱ्याला आरतुरं बोलता. चंद्रभागेत पुरलं तरी मोक्ष नाही तुम्हाला. माफ करा, परभणी जिल्ह्यातला गिरगावकरी रगिले थोडासा. नाही पटलं तर बोलू नका, जिल्ह्यात बोलू नका. काय मी काय मागे लागे नाही गुरुजी. पंढरपुरातल्या मालकानं मला हाऊत भरून जेवारी दिली. कोणी हरामखोराची बुटं उचलायची कामं नाहीत. विठाला विठाला गोणी भरायची आणि आपल्या पतीला सांगायचं, स्वामी धनी, आपल्या कामापुरती ज्वारी साचलेली आहे. आज आलेली उकाड्यातली ज्वारी शिल्लक आहे. उकाडा वरवा. हो, एवढी गोणी देहूला पाठवावी. आणि संताजी महाराज ती ज्वारीची गोणी घेऊन देहूला जायचे. महाराज एवढी श्रीमंती तो कोबारायची, एवढी श्रीमंती. ज्यांच्या सासऱ्याकडे 1425 गडी होते, आबाजी गुळव्यांकडे 1425 गडी, 3600 एकर ऊस होता. पण आयुष्यात कधी सासऱ्याला धोंड्याच्या महिन्यात अंगठी करा म्हणलेच नाही. हे भिकारचोट जावाई असते तो. कवा धोंडा येतो. हे रे घुशीचा अवतार आहेस रे तू, उखऱ्या. हा, लोकाच्या जीवावर जगतो का उचल्या. त्यानं तुला पोटाची व्यवस्था करण्यासाठी त्यानं तुला एक पवित्र पत्नी दिली रे. हा,
तिचं संगोपन कर. लालनात पालयंती भार्या, ताडनात नाही वा, लालनात पालयंती भार्या. हो. अरे तिचं पालन कर. बापाचं गोत्र सोडून तुझ्या गोत्रात विलीन झाली, भिकार चोटन तिकडच्या धोंड्याच्या अपेक्षा. धोंडा खाताना आलादी फोडी, तू मधात अंगठी घातली काय? हो, तुला अंगठी आता दगडाची घालू. आता अंगठ्या कुठं सोन्याच्या भेटत. मी आमच्या गाईला गोरं झालंय, त्याचं नाव सोन्या ठुले. हो, एका गाईला कारहोड झाली, तिचं नाव चांदी ठुले. हो, म्हणजे इकत घ्यायचं कामच नाही. सोन्या चांदी, सोन्या चांदी, ताण नाही घ्यायचं आपलं. हो. जसं जसं वाढन तसं वजन बी वाढतंय सोन्याचं. मानव येते म्हणी समाधान, कशाला ताण घ्यायचं आपण उगं फुकट. 3600 एकर ऊस सासऱ्याला, आबाजी गुळवे पुण्याचे. महाराज एवढ्या श्रीमंत सासऱ्याच्या पुढं सुतुळीच्या तोड्याची अपेक्षा न करणारी तुकोबर आहे. पण एका व्यक्तीने प्रश्न केला, संताजी गरीब होते, तुकोबारायने त्यांच्या घरचं धान्य का स्वीकारलं असावं? त्याचं कारण सांगू. घाणा फिरल्याच्या नंतर तेल पडायचं, तेल इकल्याच्या नंतर ज्वारी मिळायची गुरुजी. बैल हाकायला संताजी होते. सखा नावाचा बैल हाणायला कोण होते? संताजी. ते अभंग म्हणायचे, तुकोबारायचे. आणि अभंग म्हणल्याशिवाय बैल चलत नव्हता, तो सखा नावाचा बैल होता. त्याला ढेपीचं पोतं बंद जरी खाऊ घातलं तरी विकासराजे तो चलत नव्हता. त्याला अभंगच म्हणावा लागायचा. तुकोबारायची अभंगवाणी ऐकल्याच्या नंतर जो सखा बैल चलतोय, तो बैल किती पवित्र असेल. आणि त्यापासून प्राप्त झालेलं धान्य तुकोबारायच्या घरी कधी कधी शेर आठवा जायचं. आणि तुकोबारायने त्या ओसरलेल्या संसाराकडे बघितलं. तुकोबारायला पाहिल्याबरोबर पदर कपाळाच्या पुढे होताच इंचभर, पण तुकोबाराला पाहिल्याच्या नंतर पुनश्च पदर पुढे वळवला आणि खाली मान घातली आणि आवाज दिला, महाराज काय आमचं चूक आहे? का देवाने आमच्या मालकाला नेला असावा? तुकोबारायनी संताजी महाराजांच्या धर्मपत्नीकडे न बघता खाली बघूनच वाक्य सांगितलं, माय आयुष्य संपलंय त्यांचं. माझी माय, मंगळवेढ्याचे मालक म्हणतात का आयुष्य संपल्यावर थांबता येत नाही, म्हणून पहिल्या कडव्यात तुटला आयुष्याचा दोरा, 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 तुटला आयुष्याचा
प्रकाश राजे तुम्हाला असं म्हणल्यावरच वाजवायला मजा येत असेल. कधी कधी तुमचंही नशीब नदीच्या पलीकडे झोपलेलं असतंय. म्हणणारा ढिकचाक ढिकचाक आणि तुम्ही ताशा वाजिल्यावानी विठाला विठाला. त्या दिवशी समजी जात तुमचं नशीब लांब गेलंय असं का. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एक सांगू का, कीर्तनकार स्वतंत्र नाही. भला तो संगीत क्षेत्रामध्ये जागतिक लेवलला जरी कीर्तनकार गाजलेला असेल तरी तो स्वतंत्र नाही. वारकरी संप्रदायातला भजन्या आणि मृदंगाची साथ करणाऱ्या या लोकावर त्याचं जीवन व्यतीत असते. आता ते काही काही मला ताने हाणायचे तसं नसतंय. बाजूच्या म्हणू दिलं तू कवर ताने हाण तू नसते. कीर्तनकार स्वतंत्र नाही, कथाकार स्वतंत्र असतो. आता कथाकार बी स्वतंत्र नाही राहिले. ढोलक्या पण येतात. हो ढोलक्या पण येतात. बापा काय 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 काही दिवसाला डीजे आणून मधात म्हणजे बरं आहे. हो मला वाटतं मंडप नाचन डीजे आणलं नाही का. हे बांबू नाचतील बांबू नाचतील. चला मला असं वाटतंय हा कुठल्या कथाकाराचा, कुठल्या मृदंगाचार्याचा, कुठल्या भजण्याचा दोष नाही. यांच्याकडं 2% लोकांकडं हरामखोराकडं पापाचे पैसे झालेत. त्या भडव्याने ही लोक परमार्थात आणली. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. या लोकांची यम सोय पाहिल. मी काय देव भिरू नाही पण यम सोय निश्चित पाहिल. तुम्हाला काय बदल करायचा ते तुमच्या जीवनात करा पण परमार्थात बदल करण्याच्या मादात पडू नका. हा ज्ञानोबराय तुकोबरायचा संप्रदाय. तुम्ही आम्ही कोण शहाणे. बसून कीर्तन करावं लागत होतं त्यावेळेला लाज वाटत होती. तुमच्याकडे बघत असताना लाज वाटायची. लाज. चला मोठी माणसं संप्रदायातली जुनाट लोक यांच्या पुढं तर नाकच नव्हतं उभं राहायला. पण तुमच्या वयातल्या लोकांच्या पुढं सुद्धा बसून कीर्तन करत असताना वय कमी असताना लाज वाटायची. नर्मदा मैयाची कृपा झाली म्हणून उभं राहून कीर्तन करण्याचा योग आला. कारण आज या संप्रदायातले लोक 75 वडंल्याच्या नंतरही उभं राहून कीर्तन करतात. गुरुजी जास्त वेळ उभा राहता येत नाही कशाचा टेकू घेऊन करतात. असे कीर्तनकार पाहिले टेबलावर हात टेकून पण कीर्तन पण बसले नाही खाली. काय काय संप्रदाय महाराजा. काय निष्ठा या संप्रदायात, काय प्रणाली, काय नियमावली या संप्रदायामध्ये. उद्या 8 तारखेपासून माणसं चालायला लागतील. काही 7ला काही 8ला. तुकोबरायचं आदल्या दिवशी प्रस्थान, ज्ञानोबरायचं दुसऱ्या दिवशी. अशी काही माणसं 29 वर्षात मी पाहिली. ज्ञानोबरायांची पालखी उचलल्याच्या नंतर पालखी विसाव्याला टेकेपर्यंत खाली बसत नाहीत. मग तो नेहरीचा विसावा असेल, तो दुपारचा विसावा असेल किंवा संध्याकाळचा. पालखी टेकेपर्यंत. एखाद्या वेळेस पुढे गर्दी असल्यामुळं पालखी जर थांबली अर्धा तास तर ते तसेच रांगेला उभे राहणार. तुम्ही आम्ही बाजूला जाऊ शकतो. अशी काही निष्ठावंत लोक आहेत ते रांगच सोडत नाहीत. आणि गुरुजी या लोकांमुळं संप्रदाय जिवंत आहे. या लोकांमुळं. तुमच्या श्रीमंतांकडनं पैसे घेऊन आम्ही भारीच्या गाडीत बसतो, महाराष्ट्रभर फिरतो. आमच्यामुळं संप्रदाय जिवंत नाही. नियमाच्या चौकटीत परमार्थ करणाऱ्या लोकांमुळं संप्रदाय जिवंत आहे. कधी कधी त्या लोकांचा आदर करा. भगवंत तुमचा संसार सोन्याचा करील. विठाला विठाला पडता जड भारी पडता जड भारी पडता जड भारी पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी नेमा नटळे निर्धारी नेमा नटळे निर्धारी नाही अधिक प्रमाण
वैकुंठवासी गुरु रे नथुराम बाबा म्हणायची कोटीची नोट. असं काही समर्पक प्रमाण दिलं की लय निष्ठा लोकांची संप्रदाय. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर होऊन गेले आमच्याकडे. कडक बोलणारी 2-3 लोक, खणेपुरीकर बाबा, म्हातार बाबा शिंदे, साहेबराव महाराज सोनोटीकर आणि साहेबराव दादा कोठाळकर असे निर्भीड वक्ते होते. तर साहेबराव महाराज सोनोटीकर नवरात्रीतला घट मांडायचे गोरे गुरुजी. पण आपण घटावर जी कुलदेवता आहे ती जगदंबा मांडतो, ते जगदंबा मांडित नव्हते, ते पांडुरंगाची प्रतिमा मांडित होते. माझी हीच आई आहे. तू विटेवरी सखई बाई ओ करी कृपा, लावण्य मनोहरी ओ करी कृपा. मधलं वागू द्या. ओ करी कृपा उजळ कुळदीपा, मार्ग बहु सोपा येऊनी लवलाई, येऊनी लवलाई. सच्चिता आनंद अंबाबाई ओ करी कृपा. या लोकांमुळे संप्रदाय जिवंत आहे. निसर्गाचा नियम मोडला, तुकोबरायांनी खाली आले. दुसरा नियम सांगू का तुम्हाला? आता न मरता फुकायला नेले त्यानं पापण्या उघाड्या. कोरोनामध्ये केलं माणसानं तसेच गुंडाळले आणि लाकडावर टेकल्यावर म्हातारीन पापण्या उघाड्या. हा, ही मेलीच नव्हती ना म्हातारी. महाराज 10-11 तासाच्या नंतर संताजी महाराजांनी तुकोबरायला बघण्यासाठी डोळे उघडावा. काय क्रांती! सामान्य बदल आहे, निसर्गाचा बदल आहे. यमाची मुसकी आवडली, पण महाराज आयुष्य संपलं, थांबता आलं नाही. तुटला आयुष्याचा दोरा. एक 10 ते 15 मिनिटात एक प्रकरण सांगतो, वाणीला विराम देतो. वडिलांनी गालाला हात अर्धा आणि अर्धा हात डोक्याला लावला. याला विचारमग्न क्रिया म्हणायचं. अर्धा हात गालाला आणि अर्धा हात डोक्याला असला याला विचारमग्न क्रिया म्हणायची. दुसरी चिंतामग्न क्रिया, म्हणजे काहीतरी चिंता आहे. मुलानं विचारलं, बाबा खाली मुख केलेले आणि तुम्ही अर्धा हात गालाला आणि अर्धा हात डोक्याला काय ताणे? काही नाही रे, वारकरी जीव घालायची चिंता आहे. आपल्याकडे काही वारकरी माणसं आलीत, भजनी माणसं आलीत, मंदिरात भजन चालू आहे आणि ते आता जेवायला येणार आहेत आणि स्वयंपाक करण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही. कधी येणार आहेत ते? उद्या सकाळी येणार आहेत. बरं बाबा, भरपूर वेळ आहे आपल्याला. मग आजच्या दिवस तुम्ही त्यांच्यासोबत भजना करता मंदिरात जाऊ नका, तुम्ही माझ्यासोबत चला, आपण उद्या सकाळपुरतं द्रव्य घेऊन येऊ. वडिलांना सांगितलं, आता संध्याकाळी आपल्याला कोण रोजान लावीन? शेतीतले कामं रात्री बंद, सगळ्या गोष्टी, आपल्याला कोण कामाला लावीन? आणि कोणाला मागावता आतापर्यंत आपली पथ नाही, आपल्याला कोणी काही देत नाही, कोणी काही देत नाही. एक सांगू का तरुणांनो, पैसे कमवत जा. ज्याला गरज नाही का त्याला सगळी पाहुणे म्हणतात. पाहिजे काही पडेले येतं, काही पाहिजे का पडेले येतं. आणि ज्याचा गाडीचा हप्ता रुकला का त्याचा सासरा पण म्हणतो, आमचा जावा येडपटच होता, लायकी नव्हती, तो कशाला गाडी घेतली. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, चिखलावच पाऊस पडत असतो. म्हणजे जिथं गरज नाही का तिथं पडत असतो. पहिलं वातावरण जिथं झालं तिथं डबल 2-4 दिवस पाऊस पडतो. पण जिथं सुकायलं का तिथं पडत नसतो. हा निसर्गाचा पण नियम आहे. मग माणसाचा नियम नसेल काय नाही, पैशावाल्याला देत असते. मी इथून जर आता शेलूपर्यंत मागत राहिलो तर 5-25 लोक चांगले ओळखीचे, फक्त त्याला म्हणावा 4-5 एकर जमीन घ्यायची इच्छा आहे, फक्त उपरण्याचं काम आहे. गठुडं भडून देतील, पण कौरक माहिती आहे का, बरा खेळ चाललाय तौरक. ज्या दिवशी वाजलेलं कळन का त्या दिवशी काय महाराज, हा ते कसा आवाजच येईन, रेनमध्येच नाही, जरा खरखरच आवाज आलाय. रेनमध्येच आहेस तू टावर खाली आहेस, पण मह वाजल्यामुळं फोन उचलीनस. याच्यामुळं सांगतो, आपलं वाजलं की रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे सुद्धा आपल्याला लग्नाच्या पत्रिका देत नाहीत. आपल्याला समाजात मान मिळायचा असेल तर आपण पैसे कमवा, ते उत्तम व्यवहारानं. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. मला सांगा, ह्या दत्तात्रय रावांचं हे पुण्यस्मरण करतात, हे मंडप फुकट आहे का? स्पीकर फुकट आहे का? गुरुजी मंडप फुकट येईल, स्पीकर फुकट येईल, पण त्याला बायको आहे ना. स्पीकरवाल्याला, मंडपावाल्याला ते संन्यासी असल्यावर त्यानं काय नसतं घेतलं.
कारण आता आजच्या स्वयंपाकाचा जो किराणा आहे, दुकानदार म्हणला का तुम्हाला हा तुम्ही तुमच्या घरातल्या एका आदरणीय व्यक्तीचं पुण्यस्मरण करता, किराणा फुकट घेऊन जा, त्याला मुंबईला जावं लागेल गटू उचलायला त्या दुकानदाराला. कसं साखळी आहे, नाही साखळी आहे, साखळीचा दोरात कडी तुटली की मागचं माग. तुम्हाला माहिती आहे का, नुसतंच इंजन मुंबईला गेलं, डबे मागच, आणि डब्यात साखरून तूप होतं, आणि ते इंजिनवाला म्हणला मी मुंबईत आलो, आता काय नाचायला आलास का, कडी तुटली ना तू डब्याची, डब्याची कडी तुटली ना, ते साखरेचे तुपाचे तांदळाचे गव्हाचे पोते ज्या डब्यात होते ते डब्बा माग तू इंजन घेऊन आला इकडं, आता काय वंगण लावतो तोंडाला, इंनाला वंगण निघतंय ना जळालेलं आईल, ते गाडीला वंगण म्हणून वापरी, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती, वंगणच म्हणते. कडी तुटली की इतका नाश होत असते. संसारातल्या लोकांची कडी तुटायची नसेल तर अर्थ लागतो धनवंता लागी सर्व मान्यता आहे. जे एक सांगू का तुम्हाला, माझे 7082 गाव झाले 27 वर्षात. पोथ्या वाचल्यापासून सुरुवात. मला जास्त ग्रंथ वाचायचा नाद होता, गावगाव जायचे पोथ्या वाचायचे. रामायण होती आमच्या परिसरात, वाचक एक असायचा, मी सूचक असायचो, एक 2 दिवस जायचा, लय भारदस्त कर बोला, ती ओळीचा अर्थ नाही बोला मधलं काय तू साडू सांगन का. आणि सोबी आता काय म्हणतात बरं का, मर्यादा प्रभू रामचंद्र, आणि त्या ठिकाणी वानर बसलेली होती बरं का, आणि काय ते वानर बघू लागले बरं का, बोला हे ऐक दाजे जवे बन बाण मारे से ताकात. वाचणार बी असा गुणगुण्या, बाण मारे से ताकात, सूचक चांगला होता. काय बरं का, झाले रामराज्य काय उणे आम्हाशी, धरणी धरी पिके गाई वळल्या म्हैशी. काय गाई म्हशी दूध देत होत्या बरं का, ताक सांडून दिलं त्या का डवात गेलं, बाण मारी से ताकात. पण वाचिणारा सीताकांत म्हणलाच नाही, बाण मारी सीताकांत, सी सोडून दिलं बाण मारी ताकात. वा वा, काय काय पद्धत बाबा, मरायचे नाही का पुढचे, मरतेल ना पुढचे, मरतेल ना. गुरुजी आपल्या संप्रदायाचा सिद्धांत आहे, काही येत नसेल तर रामकृष्ण हरी म्हणा, नाही तर आपल्या वेदाचे शास्त्राचे पुराणाचे मंत्र इतके प्रभावशाली आहे, मंत्र चळे थोडा धडची होय वेडा. धड माणूस सुद्धा पागल होऊ शकतो, कशाला नादी लागता आगाव उरफाटे. आणि आता तो मंत्र तोडायचा नाद धरलाय काही महाराजांनी, ते नका म्हणू हे म्हणू, त्या बापाची जहागिरी का सुंबळ्या, कशाला मंत्राची तोडाफोड करतो. आणि त्या तोडाफोड मंत्राच्या नादी हे जास्त दुकान लागतंय, हे भंगिऱ्याचं जास्त ऐकत आहे. महाराज ज्या प्रांतामध्ये श्रीगुरु निवृत्तीनाथांचं वास्तव्य आहे, त्या प्रांतातल्या बायकांनी भंगिऱ्या महाराजांचं ऐकू नका. ज्या प्रांतामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे, तुकोबारायचं भक्ती अमृत आहे, तिथल्या लोकांनी शेपुडीचं दूध कशाला प्यायचं. ज्ञानोबा तुकोबारायचा परमार्थ सोडून बाकीचं करणं म्हणजे शेपुड्याचं दूध पिणं आहे. ज्ञानोबा तुकोबारायचा परमार्थ म्हणजे वाघिणीचं दूध आहे. आणि आपण त्या राज्यातली माणसं आहेत, भंगिऱ्याचं ऐकू नका, वारकऱ्यांचं ऐका. आणि वारकरी हा भारदस्त असावा, त्याला 50 लाखाची गाडी असावा, त्याला 100-200 कोटीची प्रॉपर्टी असावा असं नाही. गळ्यात तुळशीची माळ आणि आचरण शुद्ध असावा, त्याचं नाव वारकरी. आचरण शुद्ध आहे त्याचं नाव वारकरी. बापानं जिच्या सोबत लग्न लावून दिलंय ती ओघळता जगात जी स्त्री भेटन तिला माय म्हण, तो 1 नंबरचा पारमार्थिक. त्याच्यासारखा महाराजच जगात कोणी नाही. आचरण शुद्ध आहे तो महाराज असतो. अभ्यासानं जर महाराज झाला असता तर तुमच्या जिल्ह्यात विमान कोणाला तयार करता येते, आमच्यात नाही करता येत. मोबाईल तयार करणारा तुमच्या जिल्ह्यात आहे का, विकणारे असतील. मग किती विद्वान लोक असतील, किती ज्ञानी असतील, लोक यायच्या पाया पडले असते ना. नाही, ज्ञानी कोणाला म्हणायचं, ज्याचा आचरणावर पगड आहे त्याला ज्ञानी म्हणायचं. ज्याच्या आचरणावर अंकुश आहे त्याला ज्ञानी म्हणत असतात, बाकीचे नाही. हे फुरसन आहे. आणि फुरसन दांडात पडलं, 5 हाऊस पॉवरची मोटर चालू आहे, दांडात फुरसन पडलं, एरंड भुजले ऊस कोरडाच.
वढ्यात पाणी गेलं. फुरसानायच्या नका नादी लाग जाऊ. बाबा तुम्ही आज मंदिरात जाऊ नका, रात्र पडली आपण काहीतरी करू. अरे आपल्याला कोण दिलंय? गरीबाला कोणी विचारित नाही, कोणी विचारित नाही. साधा लग्नाचा सत्यनारायण जर असला ना तर तोंड पाहून आमंत्रण देतील. मी तुमच्यावर गोळ्या टाकतो असं नाही, मी सुद्धा त्याच रांगेत नाही. मी कीर्तन करतो म्हणजे फार शहाणा आहे का? मला सुद्धा बरीबोरी लोक आवडतात. वाजलेली माणसं का आवडत नाहीत? कारण त्यांची व्यथा ऐकण्यापुरता आपल्याकडे वेळ नाही, आणि त्यांना समजून सांगावं तर ते ऐकायची मानसिकता नाही. त्यांना सुधारण्याची ताकद आपल्यात आहे का? आपण का नारद आहे का वाल्याचा वाल्मिक करायला? कसं शक्य आपल्याला? म्हणून या विश्वातल्या प्रत्येक याच्या पलीकडे सांगू का, माईला सुद्धा पैसे कमिणारच लेकरू आवडत आहे. माईला सुद्धा पैसे कमावणार लेकरू. याच्या पलीकडे सांगू का, बायको सुद्धा नवऱ्या पुढे नंदी बैलावानी झुलती पण पैसे कमिणाऱ्या. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई सब पैसे